नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीबाबत नवीन अपडेट बघणार आहोत. तर त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तलाठी भरतीच्या रिझल्टनंतर म्हणजेच जेव्हा नॉर्मलायझेशनचा स्कोर आपल्याला माहीत झाला आणि नॉर्मलायझेशन स्कोरची लिस्ट आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आज निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही जी अपडेट आहे ही आज आपल्याला खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती आपल्याला नजर चुकीने मिस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजेच यासारखे नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत डेली पोहोचत राहतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती महाराष्ट्र शासनाने तलाठी भरती प्रकरणातील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. तर त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत. मित्रांनो, ही जी तलाठी भरतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे ती फक्त 23 जिल्ह्यांसाठीची प्रसिद्ध केली आहे. विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाचे सरळ सेवा पद भरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे. सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रा.नि.म. 1222 प्र.क्र. 54 का 13 अ दिनांक 4/5/2022 प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू झालेल्या 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पेटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील नंबर 22,109/2023 मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे आहे. मित्रांनो, या प्रसिद्धी पत्रकानुसार फक्त 23 जिल्ह्यांची जी निवड यादी आहे तर ती निवड यादी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबर रायगड, 2 नंबर रत्नागिरी, 3 नंबर सिंधुदुर्ग, 4 नंबर मुंबई शहर, 5 नंबर मुंबई उपनगर, 6 नंबर सातारा, 7 नंबर सांगली, 8 नंबर सोलापूर, 9 नंबर कोल्हापूर, 10 नंबर अकोला, 11 नंबर बुलढाणा, 12 नंबर वाशिम, 13 नंबर परभणी, 14 नंबर बीड, 15 नंबर लातूर, 16 नंबर जालना, 17 नंबर वर्धा, 18 नंबर नागपूर, 19 नंबर गोंदिया, 20 नंबर भंडारा, 21 नंबर छत्रपती संभाजीनगर, 22 नंबर धाराशिव, 23 नंबर हिंगोली. तर मित्रांनो, याच जिल्ह्यांची जी निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती फक्त प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल. जिल्हास्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ही जी निवड यादी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ती आपण कशी बघायची आहे याची स्टेप बाय स्टेप मेथड आपण बघणार आहोत. निवड यादी व प्रतीक्षा यादी बघण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती जायचे आहे.
गुगलवरती आल्यानंतर आपल्याला ई महाभूमी सर्च करायचे आहे. ई महाभूमी सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जी लिंक मिळेल ती ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे. तर आपल्याला त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि आपण डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटच्या स्क्रीनवरती जाणार आहोत. ही जी आहे ती महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला तलाठी सरळ सेवा भरती 2023 यावरती क्लिक करायचे आहे. तलाठी सरळ सेवा भरती 2023 यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली निवड यादी व प्रतीक्षा यादी याची लिंक दिसत आहे. आपण त्या निवड यादी व प्रतीक्षा यादी यावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्या पुढे जी स्क्रीन ओपन होईल त्या स्क्रीनवरती तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हानिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी ही स्क्रीन असेल. त्यामध्ये आपल्याला अकोला, कोल्हापूर, नागपूर, परभणी, बुलढाणा, भंडारा, मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, लातूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, गोंदिया, रायगड या 23 जिल्ह्यांची जी निवड यादी आहे व प्रतीक्षा यादी आहे ती आपण येथे बघू शकतो. मित्रांनो, याची डायरेक्टली लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथे जाऊनही आपण या वेबसाईटवरती डायरेक्टली जाऊ शकतो आणि जो काही आपला जिल्हा असेल त्या जिल्ह्याची प्रतीक्षा यादी व निवड यादी आपण डाउनलोड करून बघू शकतो. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्स करा. आपण त्यावर नक्की विचार करू. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.